आपण सांगितल्याप्रमाणे पावसाचं असमान वितरण पाहायला मिळालं. म्हणजे काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर काही ठिकाणी हलका झाला. हलका पाऊस झाला त्या ठिकाणी जोरदार पाऊस कधी पडणार सर मराठवाड्यासारख्या ठिकाणी? हा तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपल्याला जुलै महिना हा असा आहे की हा घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भातच पाऊस देतो. हां, हां, हां. या काळामध्ये आपल्याला जेव्हा कोकणात पावसाचा जोर कमी होतो जुलैमध्ये, तेव्हा स्थानिक वातावरण आपल्याला मराठवाड्या, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये तयार होतं आणि तेही अतिशय कमी प्रमाणात असतं. त्यामुळे या काळात म्हणजे जुलैमध्ये या ठिकाणी आपल्याला फार पावसाचं वातावरण तयार होत नाही. जर एखादा कमी दाब बंगालच्या उपसागरातून या भागावर आला हं. तरच आपल्याला पाऊस होतो. पण आपला अनुभव आहे की गेल्या 5 वर्षाचा ट्रेंड आहे. 15 ऑगस्ट नंतर ते विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाब तयार होऊन मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राला पाऊस मिळतात. म्हणजे साधारणपणे 15 ऑगस्ट पर्यंत फार मोठे पाऊस आपल्याला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रात होतील असं वाटत नाही. पण हलके पिकांपुरते जीवदान देणारे पाऊस, मध्यम स्वरूपाचे पाऊस या ठिकाणी अधूनमधून होत राहते. बरं जुलैच्या शेवटपर्यंत म्हणजे किंवा ऑगस्टपर्यंत सर आयोडी पॉझिटिव्हकडे वळण्याची शक्यता आहे का सर? जास्त शक्यता आहे आणि तसं IMDने देखील डिक्लेरेशन त्यांच्या वेबसाईटला दिलेलं आहे. शिवाय जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या संस्थांनी देखील हं. आयोडी पॉझिटिव्ह होण्याचे संकेत दिलेले आहेत. मग तर आपला अंदाज खरा ठरणार सर 95% 97% पावसाचा. पण 92% तर आज पाऊस झालेला आहे. झालेले आहे सरासरी बरोबर आहे तुम्ही सांगितलं. हो. त्याच्यामुळे तसं काय सरासरीच्या कारण एंड ऑफ द मान्सून म्हणजे 15 ऑक्टोबर पर्यंत जर आपण काउंट काढला, कारण आता काय झालं पॅटर्न बदललाय. जूनमध्ये 15 जून नंतर पाऊस सुरू होतो आणि बरोबर. तो 15 ऑक्टोबर पर्यंत पडतो. हां. आपण जर या बदललेल्या पॅटर्नचं जर ॲव्हरेज काढलं तर ते आपला अंदाज 97 ते 98% येणारच. नक्कीच. ओके सर. छान माहिती दिली सर. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.